आज आपण पाहणार आहोत की ज्या आपण 3 प्रॉपर्टीज पाहिल्या त्यावर त्याचं ॲप्लिकेशन. तर एक्झाम्पल नंबर 1 आहे. इन एडजॉइनिंग फिगर एक फिगर दिलेली आहे. इन एडजॉइनिंग फिगर AE is perpendicular to BC. Seg DF is perpendicular to line BC. AE equal to 6, DF equal to not AE equal to 4, DF equal to 6. Then find area of triangle ABC divided by area of triangle DBC. म्हणजे यांच्या एरियाचा रेशो आपल्याला ठरवायचा आहे. फ्रॉम फिगर ABC या ट्रायंगलचा बेस आहे BC. त्याच प्रकारे DBC या ट्रायंगलचा बेस सुद्धा BC आहे. दॅट इज बेस ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC इज कॉमन. आणि जेव्हा बेस हा कॉमन असतो तेव्हा त्यांच्या एरियाचे जे रेशो आहे ते त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असते याची आपल्याला कल्पना आहे. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इक्वल टू हाईट इज AE डिवाइड बाय DF. बट हियर AE is 4 given, DF 6 is given, means here 4 divided by 6. Both are even numbers. नक्कीच याने 2 ने आपल्याला दोन्ही संख्यांना डिवाइड करता येते. 2 2 जा 4 आणि 3 2 जा 6. याप्रमाणे आपण कॅन्सल केलं 2/3. फायनल आन्सर इज 2/3. सेकंड प्रॉब्लेम. बेस ऑफ a triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. म्हणजे 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत. त्यांचा एक बेस हाईट दुसऱ्याचा सुद्धा बेस हाईट दिलेला आहे. तर त्यांच्या एरियाचे रेशो काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर फर्स्ट ट्रायंगल लेट आपण याजून घेतलं A1 त्याचा एरिया, B1 बेस, H1 हाईट. अकॉर्डिंग टू एग्जांपल B1 is 9 unit is given, H1 is 5 unit given. For second triangle let A2 equal to area, B2 equal to base, H2 equal to height. According to example B2 is 10 unit, H2 is 6 unit. Now in this example B1 not equal to B2 as well as H1 not equal to H2. B1 not equal to B2 and H1 not equal to H2. Therefore A1 by A2 equal to B1 into H1 divided by B2 into H2. त्यांचे व्हॅल्यू पुटअप करून टाका. B1 9, H1 5 आहे, B2 10 आणि H2 6 आहे. इथे 5 आणि 10 मध्ये भाग देता येतो आपल्याला. 5 1 5, 5 2 10. इथे 6 आणि 9 या तीनच्या पाड्यामधील संख्या आहे म्हणजे दोघांनाही 3 ने भाग जातो. 3 into 2 means 6 and 3 into 3 means 9. Now 3 into 1 means 3, 2 into 2 means 4. Therefore final answer is ratio of areas of these triangles is 3:4. हे त्याचा फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड एक्झाम्पल घेऊ आपण. In an adjoining figure example in adjoining figure BC perpendicular to AB
AD perpendicular to AB, BC equal to 4, AB equal to 8. Then find area of triangle ABC divided by area of triangle ADB. बघा इथे ए दिलेला आहे, इथे आहे बी, इथे परपेंडिकुलर ड्रॉन, इथे सी दिलेला आहे, इथे बघा हा सुद्धा परपेंडिकुलर दिलेला आहे, इथे डी. बघा एक सोल्युशन आपल्याला एरिया ठरवायचा या दोन ट्रायंगलचा. बोथ ट्रायंगल्स आर राइट एंगल ट्रायंगल. ABC, therefore for a triangle ABC, base is AB, height is BC. Similarly, triangle ABD is a right angle triangle. AB ला आपण बेस घेऊ आणि AD ला आपण हाईट घेऊ. From given figure, AB is the common base of triangle ABC and triangle ABD. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADB equal to, जेव्हा बेस हा सेम असतो तेव्हा त्यांच्या एरियाचे जे रेशो असेल ते त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असते. मीन्स हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल is BC and height of second triangle is AD. BC is given 4, AD is given 8. 8 is the multiple of 4, भाग जातो इथे 4 1 4 4 2 8 मीन्स 1/2. एवढं लिहिलं तरी सफिशियंट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, next example. In an adjoining figure, seg PS perpendicular to seg RQ, comma seg QT perpendicular to seg PR if RQ equal to 6, PS equal to 6 and PR equal to 12, then find QT.
आर टी, here Q, right angle triangle. बघा काय काय दिलेलं आहे. PS is perpendicular to RQ, line RQ. इथे चुकीचं आहे, ते लाइन RQ. Seg QT perpendicular to PR if RQ is 6, PS is 6 and PR equal to 12. We find QT. तर कसं काढायचं मग ते? मग या दोन ट्रायंगलचा जसा आपण विचार केला, एक ट्रायंगल आहे PRQ, फ्रॉम सोल्यूशन येतो फ्रॉम एडजॉइनिंग फिगर. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, त्यापूर्वी फॉर्म्युला आपण लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाइट, हा फॉर्म्युला झाला. therefore एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू हाफ इंटू, तसं याला आपण बेस घेतलं तर PS आपल्याला हाईट घ्यावी लागेल. बेस RQ आणि हाईट आहे TS. नंबर 1. त्याच प्रकारे सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू हाफ. आता याचा बेस PR घेऊन टाका, PR, मग हाइट होईल QT. नंबर 2. नाउ वी कंपेयर इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2. Left hand side is the same, therefore right hand side also equal from 1 and 2. Half into RQ into PS equal to half into PR into QT. Half get cancelled. Therefore RQ into PS, PR into QT. Now put their corresponding values. RQ is 6, PS is 6, PR is 12 into QT. Therefore QT equal to 6 into 6, 36 and divide by 12. Therefore QT equal to 12 36 means 3. हे झालं त्याचे आन्सर. तर याप्रमाणे आन्सर काढायचा आहे.
होमवर्क आहे तुम्हाला एक्झाम्पल